बघा की या लेक्चर मध्ये आपण बाल्यावस्था भाग नंबर 4 चा आपण जो काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तयार करत आहोत। बघा की बालकांविषयी काही गृहीतक आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बालकांविषयी बीएड आपण जे करत असतो त्याविषयी बालकांविषयी काही गृहीतक आहेत, ती गृहीतक सुद्धा अभ्यासणं अत्यंत महत्त्वकारक आहे। 12 वर्षाखालील बालकाला संरक्षणाची गरज असते, तर 12 वर्षावरील बालकाला शिस्त आणि मार्गदर्शनाची गरज असते। 12 वर्षाखालील बालकांना आरोग्य व शिक्षणाची आवश्यकता असते। 12 वर्षाखालील बालकांना सभ्य समाजासाठी आवश्यक असे वर्तन व कौशल्याने युक्त चांगले नागरिक म्हणून प्रशिक्षणाची गरज असते। भारतीय संविधानात बाल्यावस्थेचे विभिन्न आकलन शाश्वत बघावयास मिळते। 14 वर्षाखालील बालकांना बालमजुरीपासून संरक्षण देऊन शाळेत जाणे आवश्यक आहे। म्हणजे बघा की जी बालकं 14 वर्षाच्या खालची आहेत, मी काय म्हणतोय की 14 वर्षाखालील जी बालकं आहेत, बरोबर आहे, 14 वर्षाखालील जी बालकं आहेत त्यांना बालमजुरी करायला नाहीये, म्हणजे ते कुठेही कोणत्याही दुकानदाराने कामाला त्यांना ठेवायचं नाही आणि ते सगळं बालमजुरी बंद करून शिक्षणास प्राधान्य सुरुवातीला त्यांनी द्यायचंय आणि ज्यावेळी त्यांचं शिक्षण झालं की मग ते कुठेही उद्योगधंदा असेल, नोकरी असेल किंवा ज्या काही माध्यमातून तो पैसे मिळवायचे त्या माध्यमातून तो मिळवू शकतो। म्हणजे पहिलं गृहीतक काय की 14 वर्षाखालची जी बालकं आहेत किंवा 14 वर्षाखालची जी मुलं आहेत त्यांनी बालमजुरी करायची नाही। जरी आपल्याला कोणी कामाला ठेवत असेल तरी तो गुन्हा होऊ शकतो। हा प्रश्न शिक्षण हक्क कायदा 2009 आणि बालमजुरी प्रतिबंधक आणि नियम कायदा 1986 मध्ये मांडला गेला। म्हणजे दुसरा मुद्दा आहे शिक्षण हक्क कायदा। बघा की शिक्षण हक्क कायदा कधी मांडला गेला, शिक्षण हक्क कायदा आणि बालमजुरी प्रतिबंधक कायदा। बघा दोन प्रकारचे कायदे आहेत, एक आहे शिक्षण हक्क कायदा जो की 2009 मध्ये मांडला गेला, व बालमजुरी प्रतिबंधक कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा। बघा बालमजुरी प्रतिबंधक कायदा कधी घेतला गेला तर 2009 मध्ये बालमजुरी प्रतिबंधक कायदा घेतला गेला। विद्यार्थी मित्रांनो लक्ष इकडे द्या, आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवतोय पण त्यातून तुम्हाला मोठी माहिती मिळून जाते। बघा की गृहीतके काय की 14 वर्षाखालील बालमजुरी कोणी करू पण नाही, कोण करत असेल तर गुन्हा होईल त्याच्यावर। शिक्षणास प्राधान्य द्यायचं आणि एकदा तुम्ही शैक्षणिक दृष्ट्या सक्षम झाला की नंतर तुम्ही तुमची नोकरी करायला तयार आहात किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षांची तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही करू शकता। पण 14 वर्षाच्या जोपर्यंत तुमचं 14 वर्ष पूर्ण होत नाही आपल्या जन्मतारखेनुसार तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही पद्धतीची बालमजुरी करता येणार नाही। नंबर 2 आहे शिक्षण हक्क कायदा। शिक्षण हक्क कायदा काय बघा की शिक्षण हक्क कायदा हा 2009 साली झाला, म्हणजे शिक्षणाचा हक्क सर्वांना आहे असं सांगणारा तो कायदा आहे, तो 2009 साली झालेला आहे। आणि बालमजुरी प्रतिबंधक कायदा कधी झाला बघा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा हा 1986 साली झालेला आहे। म्हणजे शिक्षण हक्क कायदा 2009 आणि बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 साली झालेला आपल्याला पाहायला मिळेल। अमेरिकेतील बाल्यावस्था ही अध्ययनासाठीचा काळ समजला जातो। 20व्या शतकात बाल्यावस्था ही जीवनातील विशेष काळ म्हणून स्पष्ट केला गेला। युनोच्या बाल हक्क जाहीरनाम्यात बालकाचा अधिकाधिक संभवनीय विकास, म्हणजे बालकाचा अधिकाधिक संभवनीय विकास, संभवनीय जो विकास आहे, संभवनीय विकास, तो जो संभवनीय विकास आहे आणि तो जो होणारा संभवनीय विकास आहे याच्यासाठी त्याचा अभ्यास कोणत्या कलमामध्ये केला जातो तर ते कलम नंबर 6 आहे आणि कलम नंबर 6 मध्ये संभवनीय विकासाचा वापर केला जातो। त्याच्यानंतर बघा आणि प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण जीवनासाठी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि नैतिक सामाजिक विकासाचा हक्क, तो बघा की सामाजिक विकासाचा हक्क। आता सामाजिक विकासाचा हक्क काय म्हणतोय आपण, सामाजिक विकासाचा
हक्क हा कधी आहे मला सांगा? सामाजिक विकासाचा हक्क हा कलम नंबर किती मध्ये आहे? सामाजिक विकासाचा हक्क हा कलम नंबर 27 मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रहो, या लेक्चर मध्ये मी बाल्यावस्थेतील काही महत्त्वाचे गृहीतक घेतलेले आहेत. इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघणार आहे. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो पुढील भाग आहे तो सविस्तर पाहणार आहोत. धन्यवाद.